या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रीतम आणि पारू वेश बदलून अनुष्काच्या घरी जातात आणि त्यावेळी त्या ठिकाणी अनुष्काची मामी असते। प्रीतम त्यांना विचारत असतो की तुम्ही अनुष्का नाही तर कोण आहात आणि त्यावरती घाबरून सांगते की मी अनुष्काची मामी आहे। तर पारू म्हणत असते की म्हणजे गुन्हेगाराचे नातेवाईक, आपण लवकरात लवकर यांच्याबद्दल पोलिसांना सांगायला हवं, तरच यांचे गुन्हे कबूल करतील। आणि पारूचं असं बोलणं ऐकून ती मामी तर खूपच घाबरते। तर पारू नाटक करत प्रीतमला म्हणत असते की सर तुम्ही ताबडतोब पोलिसांना बोलावून घ्या, आपल्याला अनुष्काला आणि त्यांच्या मामीला पोलिसांच्या तावडीत द्यायला हवं। पोलीस यांना थर्ड डिग्री देतील आणि मगच या दोघी यांचे गुन्हे कबूल करतील। आणि ते ऐकून ती मामी तर खूपच घाबरते आणि म्हणते की हे काय बोलताय तुम्ही। तर पारू म्हणत असते की तुम्हाला माहीत नाही का, पोलीस गुन्हेगाराच्या तोंडून गुन्हे वदवून घेण्यासाठी काय काय करतात ते, बर्फाच्या लादीवर झोपवतात, टायरला बांधून ठेवतात, खूप फटके देतात। आणि ते ऐकून अनुष्काची ती मामी घाबरून म्हणते की माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, मी तर त्या अनुष्काची मामीसुद्धा नाही आहे। आणि ते ऐकून पारूला आणि प्रीतमला तर धक्काच बसतो। मग पारू तिला विचारत असते की तुम्ही मामी नाही तर कोण आहात, आणि त्यावर ती बाई रडतच म्हणते की मी एक ॲक्ट्रेस आहे, त्या अनुष्काने मला पैसे देऊन इथे आणलं आहे फक्त मामीची ॲक्टिंग करण्यासाठी। आणि ते ऐकून प्रीतम तर खूप चिडतो, पण पारू त्याला शांत राहायला सांगते। आणि मग त्यानंतर पारू तिला म्हणते की तुम्ही आता फक्त आम्हाला सहकार्य करा, आम्हाला या घराची झडती घ्यायची आहे। आणि त्यावर ती घाबरूनच हो म्हणते आणि त्यांना अनुष्काची खोली कुठे आहे ते सुद्धा सांगते। त्यामुळे ते दोघेजण लगेच अनुष्काच्या खोलीकडे जाण्यासाठी निघतात। तर दुसरीकडे दिशा आणि अनुष्का बोलत असतात। अनुष्का दिशाला म्हणत असते की आपला 1 महिन्याचा स्टॉक एका दिवसामध्ये कसा काय संपू शकतो, या सगळ्यामध्ये तुला काहीतरी गडबड आहे असं वाटत नाही का, कोणीतरी हे मुद्दाम करते। आणि त्यावर दिशा म्हणते की हो अनुष्का, पण तू काळजी करू नको, आता मी फायद्या तोट्याचा विचार करणार नाही, मला फक्त त्या किर्लोस्करांना संपवायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेल। आणि त्याचवेळी अनुष्काला घरच्या सिक्युरिटीचा कॉल येतो। तो अनुष्काला सांगतो की मॅडम घरावर रेड पडली आहे। आणि ते ऐकून अनुष्का खूप घाबरते आणि लगेच घरी जाण्यासाठी निघते। दुसरीकडे प्रीतम आणि पारू अनुष्काच्या घरामध्ये शोधाशोध करत असतात, परंतु पारूने खूप शोधल्यानंतरही तिला अनुष्काच्या खोलीत काहीच सापडत नाही। तर प्रीतमला देखील त्या घरामध्ये अनुष्काच्या विरोधात एकही पुरावा मिळत नाही। तर इकडे अनुष्का घाईघाईने घरी जात असते, ती खूप घाबरलेली असते। तर दुसरीकडे पारू वैतागून बेडवर बसते आणि म्हणत असते की आम्ही इतके प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचलो आहोत, पण जर आता अनुष्का मॅडमच्या विरोधात एकही पुरावा सापडला नाही तर देवी आईंसमोर त्यांचं खरं रूप उघडकीस आणता येणार नाही। आणि मग ती शेवटी तेथून जाण्यासाठी निघते, पण त्याच वेळी तिला त्या बेडवर आदित्याचा आणि अहिल्याचा फोटो सापडतो। त्या फोटोवर चुकीची फुल्ली मारलेली असते आणि ते बघून पारू घाबरते। त्याचवेळी अनुष्काची कार त्या ठिकाणी येते आणि गाडीचा हॉर्न ऐकताच पारू आणि प्रीतम लगेच त्या घरातून बाहेर पडतात। त्यानंतर अनुष्का धावत पळत घरात जाते। ती तिच्या त्या खोट्या मामीला विचारत असते की कोण आलं होतं घरी, त्यावर ती रडतच सांगते की इन्कम टॅक्सची रेड पडली होती। आणि ते ऐकून अनुष्काच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण कशाचीही नोटीस आलेली नसते। आणि मग ती त्या मामीला 4 गोष्टी सुनावते आणि रागातच CCTV फुटेज चेक करण्यासाठी जाते। दुसरीकडे प्रीतम आणि पारू तर खूपच खुश असतात। प्रीतम तर नाचत म्हणत असतो की पारू तुला जे हवं ते तू माग। आणि त्यावरती पारू नाटक करत म्हणते की मला तुमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर बनवणार का। तर प्रीतम म्हणतो की अजिबात नाही, ती तर जागा मी आधीच कोणाला तरी दिली आहे। आणि मग तो पुन्हा नाचू लागतो आणि मग पारूला सांगतो की चल आपण पटकन ते फोटो घेऊन आईकडे जाऊ आणि त्या अनुष्काबद्दल सांगू। पण पारू म्हणते की नाही प्रीतम सर, फक्त फोटो दाखवून काही उपयोग नाही आहे, आपल्याला अनुष्का मॅडमचं आणि त्या दिशा मॅडमचं नेमकं काय नातं आहे हे शोधून काढायला हवं। आणि त्यासाठी ना आपल्याला देवी आईंचीच त्यांच्या नकळत मदत घ्यावी लागेल। तर प्रीतम विचारतो की हे कसं शक्य आहे। तर पारू म्हणत असते की आपल्याला हे शक्य करावंच लागेल, कारण जेव्हा त्या दिशा मॅडम जेलमध्ये होत्या तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कोण कोण जात होतं हे आपल्याला कळायला हवं, तरच आपण काहीतरी करू शकतो। आणि त्यावर प्रीतम हो म्हणतो। दुसरीकडे अनुष्का CCTV फुटेज चेक करते आणि त्यामधून तिला समजतं की पारू आणि प्रीतम वेश बदलून घरात आले होते आणि त्यांनी घराची झडती घेतली। त्यामुळे ती खूप चिडत्याने म्हणते की पारू, मी तुला आत्तापर्यंत खूप सूट दिली, पण तू आज जे काही केलंय ना ते खूप चुकीचं केलंय।
तू माझ्याच घरात येऊन माझ्यावरच वार केला, आता मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि त्याच वेळी तिला नेमका आदित्यचा फोन येतो. आदित्य तिला सांगतो की अनुष्का ताबडतोब घरी ये. आणि ते ऐकून अनुष्का घाबरते. दुसरीकडे मोहन आणि आदित्य पारूकडे जातात. आदित्य पारूला सांगत असतो की आपल्याकडे डिनरसाठी काही गेस्ट येणार आहेत, तू त्यांच्यासाठी छान जेवण बनव. तर पारू विचारते की कोण येणार आहेत, म्हणजे देवी आईंनी मला काही सांगितलं नाही ना. तर आदित्य म्हणतो की हो पारू, अचानक हा प्लॅन ठरला, पण तू सगळ्यांसाठी छान जेवण बनव. आणि मग तो मोहनला म्हणतो की खरं तर आपण पारूला सांगायला हरकत नाही ना, ते गेस्ट कोण आहेत ते. आणि त्यावर मोहनही हसतच म्हणतो की हो आदित्य, आपण पारूला तर सांगूच शकतो. आणि मग आदित्य पारूला सांगू लागतो की ज्या कोणी आपल्या कंपनीची माहिती त्या दिशापर्यंत पोहोचवली आहे ना, तो माणूस आज सापडणार आहे. आणि त्याच्याचसाठी आजचा हा डिनर आम्ही प्लॅन केला आहे. आणि ते ऐकून पारू विचारते, म्हणजे चोराला पकडण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का? तर आदित्य हसतच म्हणतो हो पारू, हाच तर माझा प्लॅन आहे. आणि त्या चोराला चांगलं खाऊ पिऊ घालणार आणि मग त्यानंतर आई त्याला अशी शिक्षा देईल ना की तो आयुष्यभर विसरणार नाही. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते. दुसरीकडे अनुष्का घराबाहेर आलेली असते. घराकडे बघत ती मनाशी म्हणत असते की त्या तिशाने त्या कॅम्पेनच्या ठिकाणी बॉम्ब लावण्याऐवजी या घरात बॉम्ब लावला असताना तर हे सगळे किर्लोस्कर एकदाचे मेले असते. आता त्या आदित्यने मला इथे कशासाठी बोलावले काय माहिती. नक्कीच त्या पारूने त्याला काहीतरी सांगितलं असणार. एक वेळ मी त्या अहिल्याला हँडल करू शकते, पण त्या आदित्यला नाही, कारण तो माझ्या गोड बोलणारा भुलणार नाही. आणि मग ती घरात जाण्यासाठी निघते, पण तितक्यात पारू त्या ठिकाणी तिला थांबवते. ती म्हणत असते की अनुष्का मॅडम, आलात का तुम्ही इथे? बरं झालं आलात, आदित्य सर तुमचीच वाट बघतायत. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की मला माहिती आहे पारू, तूच त्याला काहीतरी सांगितलं असशील. तू आज जे काही केलं आहे ना ते कळलं आहे मला. पण तुला काय वाटलं गं, ते फोटो घेऊन तू खूप मोठा तीर मारला आहेस का? तू अजून मला ओळखलंच नाही. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की अनुष्का मॅडम, माझ्या हाती फक्त ते फोटो लागले नाहीत, तर तुमच्या विरोधात एक खूप मोठा पुरावा लागला आहे. आणि आज ना सगळ्यांसमोर तुमचं सत्य उघडकीस येणारच आहे. आदित्य सरांना आणि देवी आईंना कळलंय की कंपनीसोबत आणि त्यांच्यासोबत कोणी गद्दारी केली आहे. आणि आज तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. आणि ते ऐकून अनुष्काच्या चेहऱ्याचा तर रंगच उडतो. तर पारू हसतच म्हणत असते की काय झालं अनुष्का मॅडम, खूप राग येतोय का तुम्हाला? आणि ते ऐकून अनुष्का तिचा गळा दाबायला जाते. तर पारू म्हणू लागते की बघा ना आदित्य सर, अनुष्का मॅडम कसं वागतायत माझ्याशी. आणि हे ऐकून अनुष्का घाबरून आजूबाजूला बघू लागते, पण त्या ठिकाणी आदित्य नसतो. तर पारू हसतच म्हणते की काय झालं अनुष्का मॅडम, घाबरलात का? तुम्हाला काय वाटलं असे खेळ फक्त तुम्हालाच खेळता येतात का? आता तर कुठे खेळायला सुरुवात झाली, पुढे पुढे खूपच मजा येईल. आणि मग ती हसतच अनुष्काकडे बघते आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्य फोनवर बोलत म्हणत असतो की तो कंपनीतला गद्दार सापडला आहे. आजच आई त्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे. आणि त्याचवेळी अनुष्का त्या ठिकाणी येत हे सगळं ऐकत्याने खूप घाबरते. तर पारू आणि प्रीतमसुद्धा लांबूनच हे सगळं बघत असतात. पारू प्रीतमला सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का, मी बाहेर त्या अनुष्का मॅडमला चांगलंच धमकावून आले आहे. आता त्यांना असं वाटत असेल की आदित्य सर जे काही बोलतायत ना ते त्यांच्याबद्दलच आहे. आणि मग त्या आपोआपच त्यांचा गुन्हा कबूल करतील. आदित्य सरांनी त्यांना काही विचारायच्या आतच. आणि ते ऐकून प्रीतम तर खूपच खुश होतो. त्यानंतर आदित्य अनुष्काला विचारू लागतो की तुला इतका घाम का फुटलाय? तर अनुष्का खोटं सांगते की अरे तुझा अचानक फोन आला म्हणून मी धावत पळत इथे आले. तर तू कशासाठी बोलावलं आहे मला? तर आदित्य म्हणतो की आपल्या कंपनीसोबत कोणी गद्दारी केली आहे ते कळलं आहे मला. आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. आदित्य तिला काही विचारणार इतक्यात अनुष्का म्हणते की तू प्लीज पारूवर विश्वास ठेवू नको. पण आदित्य म्हणतो की का नको अनुष्का? अगं माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास पारूवर आहे, कारण पारू कधीही खोटं बोलणार नाही. आणि ते ऐकून अनुष्का पटकन बोलून जाते की मला खरंच त्या फोटोंबद्दल काही माहिती नाही आहे. आणि ते ऐकून आदित्य विचारतो कोणत्या फोटोंबद्दल काय बोलतेस तू हे? आणि ते ऐकून अनुष्काच्या लक्षात येतं की पारूने तर आदित्यला काही सांगितलेलंच नाही आहे, त्यामुळे ती खूप चिडते. तर पारू हसतच तिच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.